जालना शहरापासून 45 किलोमीटरवर असलेल्या अंबड तालुक्याचं ग्रामदैवत म्हणजे जांबुवंत मंदिर। जामखेड गावात डोंगराच्या कुशीत वसलेल्या मंदिराचा भव्य दिव्य कळस लक्ष वेधून घेतो। जसजसं आपण मंदिराच्या दिशेला जातो तसतसं निसर्गाच्या कुशीतली शांतता मनाला प्रसन्न करते। हे मंदिर आहे जांबुवंत महाराजांचं। हनुमानानंतर प्रभू श्रीरामचंद्राचे निस्सीम भक्त म्हणून जांबुवंत महाराज यांची रामायण काळापासूनची पौराणिक ओळख आहे। त्याच जांबुवंत महाराजांचं हे महाराष्ट्रातलं एकमेव मंदिर। हे मंदिर पूर्वीपासून उजाड अवस्थेत असलेल्या डोंगर गुहेत होतं। 1993 साली ग्रामस्थांनी जीर्णोद्धार करत भक्तांच्या देणगीतून मंदिराचं बांधकाम केलं। आज या ठिकाणी भव्य सभामंडप उभा राहिलेला पाहायला मिळतोय। मंदिराच्या याच सभामंडपात प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला असलेली एक अरुंद गुहा आहे। या गुहेच्या दरवाजापासून आतमध्ये वाकून प्रवेश केल्यानंतर जांबुवंत महाराजांचं दर्शन होतं। आणि आमच्या जामखेडमध्ये सुद्धा अशी एक म्हण आहे, जामखेडचे जांबुवंताची पांढरे बाबा, खरं बोल, खोटं बोललं तर तो वाईट होईल। आणि वस्तुस्थिती जे लोक अशा पद्धतीने जर इथे या ठिकाणी या भागात वागत गेले तर त्यांचं निश्चित त्यांना त्याचा चमत्कार घडल्याशिवाय राहत नाही। आणि म्हणून लोकांची ओढ आणि लोकांची जी भावना या देवाकडे पाहण्याची ती अत्यंत शुद्ध मनाने निर्मळ मनाने या ठिकाणी लोक येतात। या मंदिराबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते। रावणानं सीतेचं हरण करून तिला लंकेला नेल्यानंतर श्रीरामचंद्रांना अनेक पशूंनी मदत केली। त्यात अस्वलाच्या अवतारात असणारे जांबुवंत महाराज होते। प्रभू रामचंद्र कोणताही निर्णय घेण्याआधी वयानं ज्येष्ठ असल्यानं जांबुवंतांचा सल्ला घ्यायचे। रावणाला युद्धात हरवून सीतेला परत आणल्यानंतर रामानं मदत करणाऱ्या प्रत्येकाला बक्षिसं दिली। यावेळी जांबुवंतांनी एकांतवासाच्या ठिकाणी निवास मागितला, शिवाय प्रभू श्रीराम यांच्याशी मल्लयुद्ध खेळण्याची इच्छा व्यक्त केली। प्रभू श्रीरामांनी जांबुवंतांना मल्लयुद्धाची इच्छा त्यांच्या स्वतःच्या पुढच्या अवतारात पूर्ण करण्याचं वचन दिलं। मात्र जांबुवंतांची एकांतवासाची इच्छा पूर्ण करत श्रीरामांनी जामखेडचा हाच परिसर त्यांना निवांतवासासाठी दिला। याच जांबुवंतांच्या नावावरून या गावाला जामखेड असं नाव पडल्याचं सांगितलं जातं। जांबुवंत महाराज मंदिर या ठिकाणी असल्यामुळं यांच्यावरून आमच्या गावालाच जामखेड नाव दिले गेलेले आहे। आणि हे फार पूर्वीचं असं एकमेव स्थान आहे। आणि त्यामुळं आसपासच्या महाराष्ट्रात आणि आसपासच्या परिसरामध्ये कुठेही जांबुवंताचं मंदिर नसल्यामुळं बाकीच्या आमच्या अंबड तालुका, जालना जिल्ह्यामध्ये, जालना जिल्ह्याबाहेर औरंगाबाद म्हणजे अशा एवढ्या मोठ्या परिसरामध्ये फार मोठं भक्तांची संख्या, या देवस्थानासाठी फार मोठी भक्तांची संख्या आहे। देशात इतर कुठंही जांबुवंत महाराजांचं मंदिर नसल्याचं सांगितलं जातं। त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरातले भाविक वर्षभर दर्शनासाठी इथं गर्दी करत असतात। कुटुंबावर अथवा कुटुंबातील कोणत्याही समस्यावर संकट आलं आणि नवस बोलला की तो पूर्ण होतो अशी भक्तांची धारणा आहे। मंदिर संस्थानाकडून या ठिकाणी शिवरात्री, गुढीपाडवा, आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी अशा 4 वेळा यात्रा भरवल्या जातात। हे जे जागृत देवस्थान असल्यामुळे इथे येऊन आपण परमेश्वराकडे कुठलीही मागणी केली तर तो मागणी मान्यच होते, तो पावतोच अशी आख्यायिका आहे। आणि इथे येऊन वैयक्तिक काही जरी अडचण असली तर एक श्राद्ध ठेवून मागणी केल्यास ती मागणी पूर्ण होते व एक प्रकारचं मनाला समाधान मिळतं। इथं अंतःकरणातून जी काही भावना तुम्ही प्रगट कराल, या देवासमोर जे काही मागणं मागाल ती 100 आणि 100% 101% पूर्ण होते, याच्यामध्ये कुठलाही संशय नाही। अनेकविध आख्यायिकांनी भरलेला हा परिसर आणि जांबुवंत महाराजांच्या महिमा असल्यानं भक्तांचे देखील अनुभव तितकेच बोलके आहेत। जांबुवंत हे जे आहेत ना ते रामायणामध्ये म्हणजे आपल्याला सर्वांना माहितीच आहे। त्यामुळे आम्ही इथे म्हणजे धार्मिक दृष्टी तर येतोच आणि इथलं निसर्गमय रम्य वातावरण इतकं सुंदर आहे की येताना एकदम शांतता वाटते। त्यासाठी भक्ती कशी करायची आणि भगवंताला आपलं कसं करायचं हे बघण्यासाठी आम्ही त्याचं काय म्हणतात ते मेन उद्देश घेऊन जांबुवंत मंदिरात येतो।
इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला हे तीर्थस्थान श्रद्धा आणि भक्तीबरोबरच निसर्गाच्या सानिध्यात राहून मन प्रसन्न करायला आत्मिक समाधान देखील देतं। रवींद्र मुंडेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, जालना।